लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए भैया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की थँक्यू सर, थँक्यू सर. दादा तुझ्या ह्या ह्या नवीन नवीन इनिंगला म्हणेन मी मनापासून शुभेच्छा आणि लव यू दादा, ऑल द बेस्ट. आता सेम मुवमेंट आपण करची ना. इकडे इकडे मध्ये येऊ. अरे मी फार कपडे पण नाही घातले रे. आईचा गप्प तुमच्या म्हणजे फोटो तेजूने लिपस्टिक खराब होती त्याने. सर अभी तो ये तेजू एक फटाफट ये शॉट दे दे. थोडं या साईडला या ना. किती वेळ नाही, तो चाललाय. 5 मिनिटं मी संजय. सर सर सेंटरला या जरा. सेंटर 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 सेंटर. येस संजय थोडा हात खाली. हा थोडा हात खाली. हा येस. मलाच कळत नाही यांचं. ओके थँक्यू. आणि योग्य व्यक्तीकडनं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. काय म्हणतात, शिबिरं खूप होतात, शिक्षक खूप असतात, पण मला असं वाटतं दादा हा असा शिक्षक आहे संजय जाधव की ज्याला अनेक वर्षांचा अनुभव आहे. सिनेमाच नाही, अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा. म्हणजे तो उत्तम कॅमेरामन आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे, तो ॲक्टर आहे, तो लिहितो, त्याला म्युझिकचा उत्तम सेन्स आहे, त्याला एडिटिंगचा उत्तम सेन्स आहे. सो मला असं वाटतं तो खरंच ऑलराऊंडर आहे आणि त्यांनी या चित्रपटसृष्टीत सगळ्या प्रकारची आंदोलनं पाहिलेली आहेत. म्हणजे मी म्हणतो की त्याचे सिनेमे सुपरहिट झालेले आहेत, त्याचे सिनेमे चाललेले नाही आहेत, पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटत नाही की त्याला जितका अनुभव आहे या इंडस्ट्रीत फार कमी लोकांना तितका अनुभव असेल. सो त्यांच्या सगळ्या अनुभवांचा फायदा त्याच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि मला असं वाटतं शिकत राहणं गरजेचं आहे. आम्ही अजून शिकत आहोत. आम्हालाही संजय दादाकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. सो मी त्याच्या या फिल्म काय म्हणते फिल्म नाव काय तिचं फिल्म मॅजिक पण तिचं फिल्म स्कूल. सो या फिल्म स्कूलला माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि मला माहिती आहे की त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. येस सर येस. सर फोटो हाव यू, थँक्यू सो मच. सर इथे इथे थांबा सगळं. येस लोक म्हणतात मास्क काढलं पाहिजे हातातून फोटो काढताना. मी म्हणतो हातात राहू द्यायचं दिसू दे लोकांना. की फोटो साठी मास्क काढलाय नाही, फक्त. फोटोसाठी काढलाय फक्त. सर लुक हिअर सर. स्थानी मानतात संजय दादा आणि त्यामुळेच तुमच्याच हस्ते त्यांच्या फिल्म स्कूलचं उद्घाटन व्हावं अशी त्यांची खूप अगोदरपासूनची इच्छा होती. काय सांगावंसं वाटतंय त्यांच्या फिल्म मॅजिक स्कूलसाठी आणि त्यांच्यासाठी? पहिली गोष्ट म्हणजे अतिशय आवडतं व्यक्तिमत्व आहे माझ्याकरता संजय जाधव आणि त्याची वाटचाल मी पहिल्यापासून पाहत आले. ज्या ज्या पद्धतीनं मेहनत करून काम करून अँड हार्डवर्क ऑलवेज पेज असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. ते काही मी नव्यानं काही सांगत नाही आहे. तो गुरुस्थानी मानतो. मला हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे, पण तो स्वतःच इतका मेहनती आहे. त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी स्वतःची जागा एक तयार केलेली आहे. त्याचं स्वतःचं नाव त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अर्थातच त्यांनी बनवलेले चित्रपट, त्यांनी बनवलेल्या मालिका लोकांच्या पसंतीस पडलेल्या आहेत. लोकांनी त्याचं अप्रुव्हल त्यांच्या
दाद देऊन त्यांनी ते दिलेलं आहे वेळोवेळी. आणि यावेळेला सुद्धा फिल्म मॅजिकला खूप छान प्रतिसाद मिळेल, कारण बेसिकली एक जेन्युइन माणूस हे सुरू करतो आणि जेन्युइन माणसाचा प्रयत्नही नेहमी जेन्युइनच असतो. आणि त्याच्याबरोबर जी साथीला मंडळी आहेत सगळी ती पण सक्षम आहेत आणि त्याचं नेतृत्व जे असणार आहे दॅट इज गोइंग टू बी द USP टू दिस फिल्म मॅजिक इन्स्टिट्यूट, फिल्म स्कूल ज्याला आपण म्हणू शकतो. आणि आम्ही सर्व आहोत त्याच्याबरोबर. गरज नाही आहे त्याला त्याची, कारण तो स्वतः जो आहे तो परिपूर्ण आहे, पण आम्ही आहोत. थँक्यू सर. एकदम घागऱ्या पागऱ्यामध्ये आलो. You get important election. त्याला घेऊन आलो. झालं का? थोडे थोडे असायला शिकतो. मी आणि आपलं फ्रेम असतं ना. आता सॉरी हे करा. हे मेन आहे, हे मेन आहे ना. That is घ्यायचं असतं बरोबर आहे. मॅक्स रेडी रेडी बघ रे. येस येस करेक्ट करेक्ट. दादा थोडे आत हात खाली. रेडी. हा एकदा इकडे सगळं इकडे. टॅगलाईन बोलाल का? इट्स ऑल अबाउट लर्निंग द मॅजिक. एवढे इंग्लिश एवढे इंग्लिश सबटायटल द्यावे लागतील याला पाहिजे. आपण सगळे सचिनसाठी एकदा टाळ्या वाजवूया. आणि आपण सगळे पुन्हा एकदा संजय जाधवसाठी टाळ्या वाजवूया. सर आय वुड रिक्वेस्ट मी 2 शब्द जर आमच्या स्टुडंट्सना ॲड्रेस केला तर. जरूर. यस. आपल्या इंडस्ट्रीची अतिशय सुंदर गोष्ट अशी आहे की किती वर्ष तुमच्या कारकिर्दीला झाले असले तरी सुद्धा तुम्ही स्टुडंटच राहता. आणि त्यातच खरी गंमत आहे असं मला वाटतं. ज्या दिवशी तुमचं शिकणं थांबेल त्या दिवशी तुम्ही स्वतः थांबाल असं मला वाटतं. जो शिक्षक असतो त्याला सुद्धा स्टुडंट म्हणून राहावं लागतं. याचं कारण असं, मी मराठीत बोललो तर चालेल ना? असं नको व्हायला की कोणाला मराठी कळत नाही. जे अमराठी आहेत त्यांना सुद्धा मराठी कळतं असं अशी माझी समजूत आहे. तर आपल्याला जर कुठलाही दिवा जर पेटवायचा असेल तर आपल्या स्वतःच्या हातात ज्योत असणं फार गरजेचं आहे. तरच आपण तो दिवा पेटवू शकतो. जर आपण कुठल्या स्टुडंटला काहीतरी शिकवत असू किंवा त्याला काहीतरी समजवत असू तर त्याचबरोबर आपली शिकण्याची वृत्ती जागृत असणं त्या क्षणाला अत्यंत महत्वाचं. तर त्यामुळे शिक्षक हा त्या स्टुडंटपेक्षा मोठा स्टुडंट असला पाहिजे, फक्त शिक्षक नाही. आणि तसा माझा मित्र तेवढा सक्षम आहे असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की तो त्याचं नेतृत्व, त्याचं मार्गदर्शन सर्वांना खूप काही घेऊन जाईल. आत्तापर्यंत सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्याच्याकरता तो थांबला नाही की त्यांनी इन्स्टिट्यूट किंवा स्कूल ओपन करावं त्यानंतरच मी शिकवेन, त्या आधी शिकवणार नाही असा हट्ट त्यांनी धरला नाही. की आधी भरपूर लोकांना त्यांनी तयार केलेलं आहे. ही माझ्या समोरची गोष्ट आहे. आणि अनेक त्याच्याकडनं शिकलेली मंडळी नावारूपाला आलेली आहेत आणि खूप बिझी आहेत. इतके बिझी आहेत की त्यानंतर त्याला भेटायला पण त्याला वेळ नसतो ना माणसाला. तर तुम्ही जे आता शिकणार आहात तर तुम्हालाही उद्या वेळ न मिळो आम्हाला भेटण्याचा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या फिल्म मॅजिक फिल्म स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे हे जाहीर करतो. माझ्या सदिच्छा
माझे शुभाशीर्वाद या स्कूलला ऑटोमॅटिकली मिळालेले आहेत, कारण हे संजय जाधवचं आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे तुम्ही जेव्हा एडिट करत असताना म्हणता की अरे हे केलं ते बाय डिफॉल्ट असं, हे FCP आल्यानंतर जी काय लँग्वेज आलेली आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये, त्यातला हा शब्द बाय डिफॉल्ट मी आता इथे उपयोगी आणतोय की संजय जाधवचं असल्यामुळे बाय डिफॉल्ट माझ्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद या स्कूलला ऑटोमॅटिकली लाभलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिला ती पण एक सदिच्छा आहे तुमच्याकडनं या स्कूलकडे, आणि असाच तुम्ही सर्वांनी आशीर्वाद ठेवावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. आमचं तर आहेच, म्हणजे आम्ही एका हाकेवरती आहोत संजयचं, एक हाक मागली की आम्ही हजर, कधीही कुठेही. ऑल द बेस्ट आणि खूप आनंद झाला एवढंच व्यक्त करतो. So the whole idea behind having this institute here in the studio is कि जितने भी students यहाँ पे हैं उनको फ्लोर पे एजुकेशन मिले. So right from जब आप नॉर्मली ऐसे होता है कि एकच मिनट स्वप्न तक नॉर्मली ऐसे होता है ना कि आप इंस्टीट्यूट में पढ़ते हो, आपको थियोरेटिकल नॉलेज काफ़ी मिलता है, लेकिन आगे जाके जब प्रैक्टिकल नॉलेज की बात आती है, मतलब एक सिंपल सा किस्सा बोलता हूँ सर, आपको आप भी सुनिए जी. हम एक प्री प्रोडक्शन कर रहे थे फिल्म का, और मेरे पास काफ़ी स्टूडेंट्स आए थे एक डिजिटल इंस्टीट्यूट से, एंड वी वर जनरली डिस्कसिंग. सो 2 कैरेक्टर का एक शॉट था, एक सीन था 2 कैरेक्टर का, और बात करते करते मुझे ऐसे लगा कि अरे इसको 1 शॉट करना चाहिए. सो मैंने बोला इसको ना पूरा सीक्वेंस, ये पूरा सीन ना 1 शॉट करते, so that the student really got pissed with me, and he said कि sir we look up to you, और आप कैसे बात करते हो, ये 2 लोगों का सीन है तो ये 2 शॉट होगा, ये 1 शॉट कैसे होगा. मुझे तभी पता चला कि सीन शॉट टेक इसमें क्या फर्क रहता है, ये इनको मालूम नहीं है. इनको बताया गया है कि जब 2 लोग सीन में रहते हैं तो उसको 2 शॉट बोलते हैं, फ्रेम में रहते हैं तो 2 शॉट बोलते हैं, जब अकेला रहता है तो उसको क्लोजअप बोलते हैं, और जब वाइड शॉट रहता है तो उसको मास्टर शॉट बोलते हैं. सो दैट इज हाउ आई स्टार्टेड थिंकिंग कि इनको जब मेरे इंस्टीट्यूट से कोई लड़का जाएगा तो उसको फ्लोर का एजुकेशन मिलेगा, उसको वो कहीं भी जाएगा तो उसको ये पता होगा शूटिंग फ्लोर पे जाने के बाद कि मुझे कहाँ खड़ा रहना है. फील्ड से बाहर जाओ मतलब क्या है इसको पता होना चाहिए, और फील्ड में तू दिख रहा है इसका मतलब क्या है इसको पता होना चाहिए. ओके, सो ये बहुत प्रैक्टिकल चीज़ है, और ये प्रैक्टिकल नॉलेज देने के लिए मैंने ये सब चालू किया, एंड दैट इज द रीजन वी हैव स्टार्टेड दिस इंस्टीट्यूट इन द स्टूडियो इटसेल्फ, जहाँ पे आर्टिस्ट आएंगे, गाड़ी से उतरेंगे, मेकअप रूम में जाएंगे, ये देखेंगे, वो जो ग्लैमर की दुनिया है वो उनके दिमाग से निकल जाएगी, और ये रोज़ की दुनिया रहेगी कि अच्छा आर्टिस्ट है, वो गाड़ी से उतरते हैं, वो मेकअप रूम में जाते हैं, मेकअप रूम से निकलते तो अलग ही दिखते हैं, और फिर वापस पैकअप होने के बाद वो अलग ही दिखते हैं. स्पॉट बॉय कैसे काम करता है, लाइट बॉय कैसे काम करता है, ये उनके सामने होने वाला है प्रोफेशनल लेवल पे, और एट द सेम टाइम दे बी लर्निंग दिस. सो दॅट इज इट वी स्टार्टेड दिस. स्टुडिओमध्ये सेटअप आहे, सिने क्लासिक नावाचा स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओमध्ये ही इन्स्टिट्यूट सेटअप आहे, कारण इथल्या विद्यार्थ्यांना रोजच्या रोज एक प्रोफेशनल शूटिंग आजूबाजूला बघायला मिळणार आहे, त्यांच्या आजूबाजूला शूटिंग होत राहणार आहे, आणि ॲट द सेम टाइम ते शिकत राहणार आहेत, अँड दॅट इज द रिझन आम्ही ही इन्स्टिट्यूट चालू केली. ओके, ये दिन पड़े में खाली सेंटर तो मैं घर से बाहर निकलता भी नहीं हूँ जब तक कि कोई शूटिंग ना हो या कोई रिकॉर्डिंग ना हो, लेकिन आज ख़ास तौर पे बाहर निकला हूँ क्योंकि मेरा पसंदीदा एक ऐसा फिल्म स्टूडेंट जो एक इतनी बड़ी बात करने जा रहा है आज, उसको शुभकामनाएं देना, उसको शुभ आशीर्वाद देना, मैं समझता हूँ मेरा फर्ज है. सचिन सर, आता अगदीच तुम्ही खूप मस्त शब्दात कौतुक केलं, ते म्हणजे संजयने आजपर्यंत शिकवलं नाही असं नाही, खूप शिकवलं आणि छान उदाहरण दिलं तुम्ही, आणि इतकी
छान त्यांनी इन्स्टिट्यूट सुरू केली आहे. काय शुभेच्छा द्याल आणि काय फिलिंग येतं? अरे अतिशय आनंददायी ही फिलिंग आहे आणि त्यांनी जर हे सुरू केलेलं आहे तर ते खूप विचारपूर्वक सुरू केलं. हे काम मला असं वाटतं शहाण्या माणसाचं नाही. जिथपर्यंत तुम्हाला याचा वेळ नसेल ना तिथपर्यंत तुम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करू शकत नाही. अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही राबवू नाही शकत. आणि फिल्म मॅजिकमध्ये ज्या प्रकारे तो स्टुडंट्स तयार करण्याची त्याची एक इच्छा आहे की त्याचे मनसुबे आहेत ते सगळे सत्कारणी लागतील यात शंका नाही. आणि त्यांनी आत्तापर्यंत जेवढी मेहनत केलेली आहे त्याचमुळे त्याची ही जागा त्यांनी कमवलेली आहे आणि त्या कमाईमुळेच तो आज एवढं मोठं पाऊल पुढे घेतोय. आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्व आहोत ही गोष्ट उघड आहे. म्हणजे आमच्या उपस्थितीमध्येच ही गोष्ट उघड होते नाही. आणि तुम्ही सर्वजण आवर्जून इथे येऊन हे सगळे बाईट्स पण घेत आहात आणि ज्या प्रकारे ह्याला कव्हर करत आहात तर एका अर्थी तुमच्यासुद्धा सदिच्छा या फिल्म मॅजिकला मिळते आहे या रूपाने असं मला वाटतं. माझ्याकडनं खूप खूप बेस्ट विशेस संजय जाधवला आणि त्याच्या संपूर्ण टीम. कितना इम्पोर्टेंट आपको लगता है स्टूडेंट्स के लिए ये? देखिए सीख जो है ना वो ज़िंदगी के लिए बहुत अहम है. बच्चे की सबसे पहली टीचर होती है उसकी माँ, पहला गुरु जो उसको चलना सिखाती है, उसको खाना खिलाती है और ये भी सिखाती है कि खाना कैसे खाना चाहिए. तो सीख बहुत इम्पोर्टेंट होती है. उसके बाद वो कैसे हंसना होता है वो अपने मामा से सीखता है. रोकर मुझे चीज़ें मिलती हैं ये अपने माँ बाप से सीखता है. तो ऐसी सीख उसकी आगे बढ़ती जाती है. और एक दौर ऐसा भी आता है कि उसको साइकिल चलानी आ जाती है लेकिन वो कई सालों बाद अगर उससे पूछे कि वो कौन सा दिन था, ये कौन सी घड़ी थी जिसमें तुमने साइकिल चलाना सीखा, तो ये बताना बहुत मुश्किल हो जाता है. उसको ऐसा वो कहता है कि यार मुझे आ गई, कब आई मुझे पता नहीं लेकिन वो आ गई एक बार साइकिल चलाना. तो वैसी ही ये बात है. ये सारी जो सीख है वो आप सीखने के लिए बैठेंगे और चीनी हथौड़ा लेके अगर आप उसको सीखने की कोशिश करेंगे तो ये मरम्मत की चीज़ नहीं है. ये आत्मसात करने की चीज़ है, ये फील करने की चीज़ है. और इसीलिए एक माहौल उसके लिए बनना बहुत ज़रूरी है ऐसा मैं समझता हूँ. जो माहौल मैं यहाँ देख रहा हूँ जिसमें कि जो सिखाने वाले लोग होते हैं वो उस माहौल में रहकर उनको शिक्षा देते हैं और उनको बताते हैं कि ये ऐसा होता है, ये ऐसा होता है, ये ऐसा होता है. इंसान की टेंडेंसी ऐसी होती है कि एक बार वो चीज़ समझने की कोशिश करेगा तो हो सकता है दूसरे दिन भूल जाए, लेकिन उसी माहौल में दोबारा आने की वजह से वो चीज़ उसको वापस दिमाग में आती है. ही कैन रिकॉल अ लॉट ऑफ थिंग्स जिसकी वजह से उसका पॉलिश होना जो है वो शुरू होता है. और उस पॉलिश होने के लिए एक स्कूल का, वरना बच्चे स्कूल क्यों जाते, बच्चे कॉलेज क्यों जाते, तो घर पे भी सीख सकते हैं. ऐसा नहीं, जिस तरह से स्कूल और कॉलेज इम्पॉर्टेंट है वैसे हमारी फिल्म इंडस्ट्री में चाहे वो आप एडिटर बनना चाहें, सिनेमाटोग्राफर बनना चाहें, एक्टर बनना चाहें, डायरेक्टर बनना चाहें, अगर आपकी पहली सीडी अगर आपको मिलती है तो आप बहुत लकी हैं. ऐसा नहीं कभी देखा डांस का, एक्टिंग का, बहुत सारी चीज़ें. तो जब मैंने एक्टिंग का देखा ना तो उसमें एक्टिंग में एक चीज़ बहुत ज़रूरी है. अच्छा ये ऐसा नहीं है कि सिर्फ मराठी फिल्मों में काम करने वाले ही इसमें आएंगे, ऐसा नहीं है. वो हिंदी फिल्मों में भी काम करने वाले होंगे, वो भी इसमें आकर जो है वो सीखना चाहेंगे. तो मैं चाहता हूँ आप एक सेक्शन बनाएं जहाँ पे आप स्टूडेंट्स को भाषा भी सिखाएं. इसमें मराठी हो क्योंकि हम लोग महाराष्ट्र में, इसलिए मराठी का होना ज़रूरी है. मराठी हो और हिंदुस्तानी वो भाषा है जो हमारी इंडस्ट्री में इस्तेमाल की जाती है, जो हिंदी और उर्दू का मिश्रण, उनका इम्तिजाज है. उसको हिंदुस्तानी इसलिए बोलते हैं क्योंकि हिंदी के वो लफ्ज़ जो लोगों को अच्छी तरह समझ में आए, ठेठ हिंदी ना हो जिस पर समझ ही में ना आए लोगों को क्या बोल रहा है. और उर्दू के भी वो लफ्ज़ जो लोगों की समझ में आए, वरना ऐसे भी लफ्ज़ होते हैं उर्दू में कि जो समझ में नहीं आते. लेकिन जो दो भाषाओं का मिश्रण
होकर ऐसी भाषा जिसको हिंदुस्तानी कहते हैं हमारी इंडस्ट्री में इस्तेमाल होती है, उस भाषा का ज्ञान उनको मिलना बहुत ज़रूरी है। आगे की जो जनरेशन इस इंडस्ट्री में आना चाहती है, ज़रूरी नहीं कि वो एक्टिंग ही करे, आपको एज अ डायरेक्टर भी भाषा आना ज़रूरी है, आपको एज अ एडिटर भी भाषा आना ज़रूरी है, आपको एज अ सिंगर भी भाषा आना ज़रूरी है। भाषा का जो है ना ज़बान, बहुत महत्व, बहुत अहमियत ज़बान की। थैंक यू। यस सर 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 थैंक यू सर सिद्ध पण आला होता हो, सिद्ध तर इकडेच आहे हास्य जत्राला बाजूला, मी समोर क्लासिकला आहे अपोजिट. हां अपोजिट पण म्हणजे इथला आहे 15 मिनिटं खावा येऊन बेस्ट आहे हो. सिद्धू बोलला मला त्यामुळे थँक्यू. लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए भैया.